महाड सत्याग्रह हे नाव तर ऐकलं असेलच, नाही का? पण ही फक्त एक घटना नव्हती. हा होता अपमानाला दिलेलं एक चोख उत्तर. एक असा लढा ज्याने भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. चला तर मग, आज याच संघर्षाची गोष्ट जाणून घेऊया. एक क्षण विचार करा. तुम्हाला खूप तहान लागली आहे. समोरच पाणी आहे, पण तुम्हाला ते पाणी पिण्यापासून रोखलं जातंय. का? कारण तुम्ही वेगळे आहात. किती किती वेदनादायी असेल ना ही भावना? आणि ही काही नुसती कल्पना नाहीये, हे एक कठू वास्तव होतं, आपल्याच देशातलं. पण जवळपास 100 वर्षांपूर्वी याच भयानक वास्तवाला थेट आव्हान देण्यासाठी एक ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं. तर मग काय होतं या संघर्षाचं मूळ? न्यायाची ही तहान नेमकी कशामुळे लागली होती? आणि कशी पडली या सत्याग्रहाची पहिली ठिणगी? चला, जरा खोलात जाऊन पाहूया. तर गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या महाडची. तारीख होती 20 मार्च 1927. इथे होतं चवदार तळं. नावाप्रमाणेच चवदार, पण त्याचं पाणी सगळ्यांसाठी नव्हतं. म्हणजे तो तलाव होता सार्वजनिक, पण फक्त नावापुरता. कारण समाजातल्या एका मोठ्या वर्गाला त्या पाण्याला साधा स्पर्श करायलाही बंदी होती. आणि याच अन्यायाविरुद्ध जो लढा सुरू झाला तो होता सत्याग्रह. आता सत्याग्रह म्हणजे नेमकं काय? सोप्पं आहे. सत्य आणि न्यायासाठी केलेला एक आग्रह. पण हा आग्रह शांततेच्या मार्गाने, अहिंसेने केला जातो. यात हिंसा नाही तर प्रचंड आत्मविश्वास असतो. या सत्याग्रहाचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व होतं आणि उद्दिष्ट होतं, ज्या लोकांना अस्पृश्य मानून अपमानित केलं जात होतं त्यांना त्यांचा सार्वजनिक पाण्यावरचा मूलभूत हक्क परत मिळवून देणं. आणि मग तो दिवस आला, तो ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी आणि परंपरांना थेट आव्हान दिलं गेलं. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा जमाव चवदार तळ्याच्या दिशेने निघाला. आणि तिथे पोहोचून त्यांनी त्या तळ्यातलं पाणी पाहिलं. ही फक्त तहान भागवणारी कृती नव्हती. हा होता समानतेचा जाहीरनामा. हा होता आपल्या मानवी हक्कांसाठी दिलेला एक शक्तिशाली आवाज. अर्थातच या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर आंबेडकर करत होते, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आनंदराव चित्रे, बापू सहस्त्रबुद्धे, संभाजी गायकवाड, रामचंद्र मोरे असे अनेक खंदे शिलेदार होते. या सगळ्यांनी मिळूनच हा लढा उभा केला होता. पण ऐका, ही गोष्ट फक्त पाण्यापुरती मर्यादित नव्हती. अजिबात नाही. या घटनेनंतर काहीतरी असं घडलं ज्याने या संपूर्ण आंदोलनाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. बघा, तळ्यातलं पाणी पिणं ही तर फक्त एक ठिणगी होती. खरा संघर्ष होता त्या विचारसरणीशी, जी माणसामाणसात भेदभावाची, उच्च-नीचतेची भिंत उभी करत होती. हे आंदोलन थेट त्या जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारं होतं. म्हणजे हा दोन विचारांमधला संघर्ष होता. एका बाजूला होती मनुस्मृती, एक असा ग्रंथ जो जातीवर आधारित विषमतेला, भेदभावाला एक प्रकारे आधार देत होता. आणि दुसऱ्या बाजूला होता या विषमतेला दिलेला ठाम नकार. आणि तो कसा दिला? तर याच ग्रंथाचं प्रतिकात्मक दहन करून मानवी प्रतिष्ठेचा आवाज बुलंद केला गेला. पण रस्त्यावरचा हा संघर्ष आता न्यायालयात पोचणार होता. हो, चवदार तळ्याची लढाई अजून संपली नव्हती. उलट इथून एका लांबलचक कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. आणि ही लढाई काही 1-2 दिवसांची नव्हती. तब्बल 10 वर्ष. 1927 मध्ये सुरू झालेला हा कायदेशीर आणि सामाजिक संघर्ष एक दशकभर चालला. आणि अखेरीस 1937 मध्ये या लढ्याला यश आलं. न्यायाचा विजय झाला. मुंबई हायकोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की सार्वजनिक तलाव, विहिरी यावरच्या पाण्यावर सगळ्या नागरिकांचा समान हक्क आहे. मग ते कोणत्याही जातीचे असोत, हा अधिकार सगळ्यांना आहे. तर हा फक्त एक कोर्ट केस जिंकण्यापुरता विषय नव्हता. याचे परिणाम खूप दूरगामी होते, संपूर्ण भारतीय समाजावर. चला तर मग बघूया की महाड सत्याग्रहाने आपल्याला नेमका काय वारसा दिला आहे. तर मग ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला? ही फक्त एक घटना नव्हती, ही एक सामाजिक क्रांती होती. बघा, 3 मोठ्या गोष्टी घडल्या. 1. सार्वजनिक पाण्यावरचा हक्क सगळ्यांसाठी कायद्याने मान्य झाला. 2. दलित हक्क चळवळीला एक प्रचंड आत्मविश्वास आणि नवी दिशा मिळाली. आणि 3. संपूर्ण देशभर जातीविरोधी लढ्याला एक नवी ताकद मिळाली. म्हणूनच महाड सत्याग्रह हे फक्त पाण्यापुरतं आंदोलन नव्हतं.
ते होतं समानतेसाठी, आत्मसन्मानासाठी आणि मानवी हक्कांसाठी. आणि जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच, की अशा प्रतिकात्मक कृती, जसं की एक घोट पाणी पिणं किंवा एखाद्या ग्रंथाचं दहन करणं, यात खरंच इतिहासाची दिशा बदलण्याची ताकद असते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?